तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। मलकापूर प्रभाग 7 मध्ये अपक्ष उमेदवार रुबीना खान यांची निवडणुकीत मोठी जोरदार एंट्री। मलकापूर प्रतिनिधी शेख निसार। मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मध्ये राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या रुबीना अशरफ खान यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण शहरात चर्चांना उधाण आले आहे। स्वयं सेक्युलर मूल्यांचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वतःच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलत प्रस्थापितांना तिकीट दिल्यामुळे मोठ्या नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रभागातून काँग्रेसने दिलेले तिकीट त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सुनबाई यांना मिळाल्याने ही निवडणूक अधिकच रोचक बनली आहे। मतदारांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला आव्हान देत अपक्ष उमेदवाराला साथ देण्याची तयारी दाखवल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। या प्रभागातील दिग्गज नेत्यांच्या खेम्यात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। रुबीना खान यांची या परिसरातील पकड मजबूत असून महिलांमध्ये त्यांना चांगला पाठिंबा असल्याचे चित्र दिसते। त्यांच्या शांत, अभ्यासू आणि लोकाभिमुख शैलीमुळे त्यांना स्थानिक पातळीवर चांगली लोकप्रियता मिळाली आहे। प्रभागातील मूलभूत सुविधांचे प्रश्न, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि रस्त्यांची दुर्वस्था या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे। महाविकास आघाड़ी के कांग्रेस के घटक पक्ष की तरफ से अतीक उर रहमान और अतीक भाई जवारी वाले खड़े हैं जी, तो आप इनको समर्थन देंगे अपक्ष चुन के आने के बाद कि भारतीय जनता पार्टी अगर चुन के आती है तो इनको समर्थन देंगे? देखो, अतीक जवारी वाले मेरे बहुत अच्छे दोस्त हैं, हमारा बहुत अच्छा ट्यूनिंग है और 35 साल लगभग 35 साल हो गए। 35 साल पहले हाजी रशीद का जमदार को विधानसभा का टिकट मिला था और 35 साल के बाद में किसी मुस्लिम को इतना बड़ा टिकट मिला है नगर अध्यक्ष का, और ये हमारे पूरे मुस्लिम कम्युनिटी के लिए खुशी की बात है। नागरिकांमध्ये अपक्ष उमेदवाराला पाठिंब्याची चर्चा। नागरिकांमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे अपक्ष उमेदवार पक्षातील उमेदवारांना कडवी झुंज देणार। अनेक मतदारांचे मत आहे की प्रभागात विकासाच्या नावावर केवळ घोषणा झाल्या, प्रत्यक्षात कामे दिसली नाही। त्यामुळेच रुबीना खान यांच्यावरील लोकांचा विश्वास वाढत आहे। काँग्रेसच्या अंतर्गत असंतोषामुळेही या लढतीचे समीकरण बदलत आहे। अनेक कार्यकर्ते आणि समर्थकांनी अनौपचारिकपणे रुबीना खान यांना पाठिंबा देत असल्याची चर्चा रंगली आहे। जुन्या नेतृत्वाची दडपशाही आणि प्रस्थापितांना मिळणारा प्राधान्यक्रम याविरोधात मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे पाहायला मिळते। प्रभाग 7 मध्ये तुफान मुकाबल्याचे संकेत। मलकापूर शहरात या निवडणुकीची चर्चा सर्वत्र होत असून प्रभाग 7 हा या वर्षीचा सर्वात चर्चित प्रभाग ठरत आहे। अपक्ष उमेदवार म्हणून रुबीना खान या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला टक्कर देत आहेत। शहरातील राजकीय वर्तुळात या लढतीमुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। नागरिकांचे म्हणणे आहे की यावेळी मतदार परंपरागत पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक काम करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य देणार आहे। त्यामुळेच या प्रभागातील निवडणूक चुरशीची होणार असून दिग्गज नेत्यांच्या गोट्यांमध्ये खळबळ उडालेली दिसत आहे। मूल्याधारित, पारदर्शी आणि स्पष्ट भूमिका असलेल्या उमेदवारांकडे मतदार झुकत असल्याचे चित्र दिसत आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 7 ची लढत ही मलकापूरच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण आणि निर्णायक निवडणूक ठरणार असल्याचे बोलले जात आहे। जळगाव उन्नती न्यूज करिता निसार शेख, मलकापूर। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती।